God
तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडू तुझे सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती 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 रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा पती सोयरिया रघुमाईचा
Come on.
निज मनु मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा पुढचं तस्मै श्री गुरुवे वसुदेव सुतं देवं देवकी परमानंदं सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं पद्मनाभं सुरेशं गगन सदृशं लक्ष्मीकांतं योगिभिर्ध्यानगम्य भवभयहरणं मनोजवं मारुततुल्यवेगं तुम्ही म्हणा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलास राणा शिवचंद्रमोळी आता फणींद्र माथा बोला की कारुण्य सिंधो भव दुःखहारे सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता महायोग पीठे तटे भीमरथ्यम समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् खामकर गुरुजी की जय हो. काळे महाराज, गुमरट गुरुजी,
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वर देई संचारुनी राई हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह 46 वर्षापासून परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य उद्धवजी महाराज सबलस वडुलेकर यांच्या कुशल मार्गदर्शनानं दैदिप्यमान सप्ताह त्या निमित्तानं ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्याकडे असे हरिभक्तीपरायण भरत महाराज गणवट हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज कुलट यांच्याकडे ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ आहे रामकथा ज्यांच्या मुखारविंद्यातून आपण श्रवण करतात असे हरिभक्तीपरायण रामराव महाराज घनवट आहे आदी करून या ठिकाणी सर्व गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत चाल गायलेले हरिभक्तीपरायण या बाजूचे प्राध्यापक प्रतापजी महाराज या ठिकाणी पुन्हा या बाजूचे तुषारजी महाराज होते कार्यक्रमाच्या निमित्तानं संगीत विशारद संगीत अलंकार संगीतातले पुष्कराज हरिभक्तीपरायण महादेवजी महाराज घुमरट गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे स्वर भास्कर पूजनीय दिनकरजी महाराज खामकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण तेलोरे महाराज रामकिशनजी महाराज तेलोरे उपस्थित आहे त्यांना आम्ही जिजा म्हणतो हरिभक्तीपरायण परमपूज्य शिवाजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत पंढरीनाथ महाराज पोटभरे उपस्थित आहेत आदी करून मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार मृदुंगातले पुष्कराचे दोन्ही पण आळंदी देवाची वास्तव्य असणारे आमचे हरिभक्तीपरायण पूज्य श्री मृदुंगातले पुष्कराज विठ्ठल आबा गव्हाणे या ठिकाणी माझ्या ह्या बाजूला उपस्थित आहेत या बाजूला हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय मृदुंगातला सम्राट लहुजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत देवकर गुरुजी आहेत शिवाजी महाराज गणवट आहेत हरिभक्तीपरायण भगवान महाराज डोरकुले आहेत कार्तिक महाराज गणवट आहेत महादेव महाराज गणवट युवराज महाराज बुकेले या ठिकाणी उपस्थित आहेत साऊंड सोर सिस्टीम या ठिकाणी स्वराज्य डेकोरेशन बबनराव म्हस्के या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध या ठिकाणी उपस्थित आहेत काळे महाराज उपस्थित आहेत मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवारा या सर्व गुणीजन आळंदीचे उद्याचे कीर्तनकार उद्याचे प्रवचनकार उद्याचे व्याख्याते उद्याचे गायक उद्याचे प्राध्यापक उद्याचे प्रोफेसर उद्याचे माय बापांनो सर्व पूजनीय महाराज मंडळी माझ्या पाठीमागे उभे आहेत माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व या ठिकाणचे उपस्थित प्रभुप्रिय श्रुत वर्ग आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं विष्णुपंत सरपंचांनी पाण्याचे बाटल्याचं काम संपूर्ण व्यवस्थितपणे दरवर्षी करत असतात बरं का सोपन काका आणि म्हणून या ठिकाणी युवक कार्यकर्ते माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध सर्व पूज्य श्री व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व पूज्य महाराज आहेत आमचे विणेकरी बाबा आहेत तुळशीवाल्या आजी आहेत दोन्ही तिन्ही पण बर का जॉकेट वाले महाराज पूज्य श्री खरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे बालदार चौकदार आहेत अतिशय चांगल्या प्रकारची साऊंडिंग महाराष्ट्रामधले ख्यातनाम गायनाचार्य मृदुंगाचार्य या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र दरवर्षी बोलवत असतात महाराज सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया विद्यार्थ्यांचे डोळे नेमको मोबाईल वर जडले पाहिजे का अभ्यासावर बोललं पाहिजे कीर्तन
विद्यार्थ्याचे डोळे आहेत. मोबाईलवर जडले पाहिजे का अभ्यासावर? शास्त्रज्ञाचे डोळे प्रयोगावर जडणं महत्वाचे आहे. ज्ञानाचे डोळे ग्रंथावर जडणं महत्वाचे आहे. शेतकऱ्याचे डोळे झाडाच्या पानावर जडणं महत्वाचे आहे. बरोबर. आणि सुगरणीचे डोळे पाककलेवरती जडणं महत्वाचे आहे. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आबा. सगळ्या काही गोष्टी डोळ्यापासूनच आहे. केला इशारा जाता जाता डोळ्यापासूनच आहे. आणि ज्याचे डोळे आहेत आणि डोळ्यातला भाव आहे, कारण की ज्योतिष शास्त्रातला एक भाग आहे, याचं नाव आहे फेस रिडिंग, चेहरा वाचणं. आणि चेहरा वाचण्याची कॅपॅसिटी तुमच्या नजरेत आहे. आणि म्हणून नजर जर प्रगल्भ असेल तर तुमच्याकडे कॅन्डुवृत्ती स्टँडर्ड आहे, म्हणजे मी करू शकतो. आणि नजर प्रगल्भ असावी, प्रगल्भशाली असावी. जैसे की चीते की नजर, की बाज की नजर. चीते की नजर होणी चाहिए, गरुडासारखी नजर असावी माय बापांनो. आणि या नजरेमध्ये भाव प्रागट्य करण्याकरता सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. तुम्ही काय पाहता याच्यावर तुमचं डोकं चालतं. तुम्ही जर चांगलं पाहत असाल तर तुमचं डोकं स्टँडर्ड आहे. नको ते पाहत असाल तर तुमचं डोकं, तुमची बुद्धी गंज लागलेली आहे. तुमची वृत्ती गंज लागलेली होऊन जाईल. आणि म्हणून देवाकडे आम्ही बघत असताना सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. म्हणजे काय होतं यानं गुमरट गुरुजी? अनंत जन्मीचे विसरलो दुःख. तुझा चेहरा पाहिल्यानंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये कितीतरी जन्माचं दुःख विसरून जातो. पाहता तुझे मुख पांडुरंगा. मग मला सांगा, आम्ही पांडुरंगाचं मुख बघितल्यानंतर 10 दिवसाचं दुःख विसरतो का? बोला. 10 दिवसाचं तुकोबराय म्हणतात अनंत जन्मी अनंत जन्मी विसरलो दुःख. अनंत जन्मी विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा. पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. विसरण्याची कॅपॅसिटी आमच्या बुद्धीत आहे. किती दिवसाच? माणसं तरी एक वेळेस विसरतील. बया माणसं वर्ग म्हणलं जिजे मी चाललो त्यांच्या लग्नाला मागवय. कम तुपल्या बापाला आणलं होतं त्याच्या बापाने चौकात तू पोटात असताना. दुःख विसरण्याची कॅपॅसिटी ज्याच्याकडे आहे, डिलीट मारण्याची कॅपॅसिटी ज्याच्याकडे आहे, त्याला परमार्थ कळाला. साऱ्या सप्तेची वर्गणी करतो, देवळं बांधतोय, पाणी आणतो, तरी भावाचा खोबा काढला नाही जमणार. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर व्यापला आहे. हे जे डोळे आहेत ना महाराज, हे डोळे. आता तुम्ही माझ्याकडे पाहताय, जे दिसतं ते पाहता, आता जे बघायचं ते बघता. आता तुम्ही माझ्याकडे बघताय, म्हणजे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला ना. जे दिसते ते नाही पाहत तुम्ही, जे दिसते ते पाहत असाल तर तुकोबरायची दृष्टी होईल. अवघी रूपी तुझी देवा, बंधू भावे करू सेवा. आम्ही न देखो अवगुण
पापी पवित्र शहाणा. देवा मी अवगुण पाहणार नाही. हा पापी आहे का पवित्र मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये तू आहेस. ही तुका करायची दृष्टी आहे. हे याचं मेगा पिक्सलिंग बरं का पोरांनो, याची झुमिंग सिस्टीम आहे ना. आतापर्यंत एवढा कॅमेराच निघला नाही. 756 मेगा पिक्सलचे कॅमेरे आहेत. याची झुमिंग, याचे लेन्स, ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी, याच्यावरची ते मोठमोठे कॅमेरे आहेत ना झूम करून दाखवण्याचे, त्याच्यापेक्षा कितीतरी हजारो पटीनं हा कॅमेरा मोठा आहे. याचे मेगा पिक्सलिंग फार खतरनाक जागतिक लेवल मध्ये. एवढे मोठे कॅमेरे अजून तयार झालेले आहेत. आणि मग मला सांगा, आता जसं दिसतंय तसं पाहता का जसं बघायचं तसं बघता? डोळ्यावरच बोलू ना. जे दिसतंय ते नाही पाहत, जे बघायचं ते बघतो आम्ही. आता काही काही ना बघत असताना माझ्याकडे एवढाच विचार, बाबा बोलतोय चांगला पण कोण्या जातीचा असेल? जातीनं तर बऱ्याच जणांना मातीत घातलं. एकाने इकडे ओढायचं, त्याकडे तिकडे ओढायचं, तिसरीने तिकडे सोडायचं. एक लक्षात ठेवा, आमचे संत तुम्हाला धर्म सांगतील आणि राजकारणी तुम्हाला जात सांगतील. संत धर्म सांगतील ना. मांग महार चमार कुमार तेली धनगर बांधारी माळी साळी कोळी लवार सुतार चंबार 18 पकड जात नाही. ते धर्म सांगतील. धर्म संत सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. माय बापांनो, हे डोळे आहेत ना, डोळे, डोळ्यावरून सगळ्या गोष्टी आहेत. आणि काही काही जण म्हणते जाऊन द्या, जातीचं जाऊन द्या, पण तवापासून पाहतो तवापासून तसाच दिसतोय. एका देवाला पडलेला आहे का? उलचिकच धर्माटल्या धुरमाटल्यावर दिसताना 10-15 वर्षापासून हाई तसाच. लग्न झालं नाही येत, काही काही असे बघते. एक लक्षात ठेवा, गाडी आणली की त्याचीच असेल का भाडोत्री असेल? तुमचा जो माइंड आहे ना, हा लेकर महिला मंडळ दंडातल्या ताकदीनं मोठे करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे का डोक्यातल्या ताकदीनं लेकर मोठे करण्याची कॅपॅसिटी आहे? महाराज, ह्या ताकदीचे पोरं असावेत का? ह्या ताकदीचे विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेनं ज्ञानोबा, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या दंडातली ताकदी वाढवल्यात का डोक्यातल्या? तात्या, तुमच्या घरी जी पोरं आहेत हे दंडातल्या ताकदीचे लागतील का डोक्यातल्या ताकदीचे लागतील? बोला. मा पोरग बुलेटवर बसलं तरी बुलेट किक तिला 2 महिन्याला शॉकअप टाकावं लागत. एवढं रगाट पोरग आहे मावा. तिने वेगळाच सायलेन्सर टाकून आणला पुण्यातून. तुमच्या गाडीच्या फायरिंगवरून तुमची बुद्धीची कॅपॅसिटी कळते. आणि तुमची जशी बुद्धी असेल तशी नजर असेल. मग आपल्या नजरेमध्ये तर निळ फुले नाही ना. वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. परमार्थ शिकायचं म्हणल्यानंतर फक्त ट्रायक्लिनचा शर्ट घातला, काठाचं धोतर घातलं, भारी फेटा बांधला, बॉक्स मिशा ठेवल्यात, गालावरती थोडासा ग्लो आहे, म्हणजे मी बाहेरून महाराज दिसायला लागलो तुम्हाला, जिजाका आतून महाराज दिसायला लागलो. माळही 2000ची माळ आहे माझ्याकडे. जे दिसतंय ते बघता, तर जे बघायचं ते बघता. परमार्थ म्हणजे ना भोळा त्याचा भाव. परमार्थ भोळ्याचा, मूर्खाचा, बावलटाचा, नालायकाचा अजिबात नाही. तुम्ही इथं किती एक्सपर्ट आहात. तुमच्या बायकोला तुम्ही कोणतं शॅम्पू दिला आता दिवाळीला? क्लिनिक, सेरन, चिक शॅम्पू,
असे आहात का? आरोग्याचे रक्षण करताय नाही बॉय. काय दिलंय तुम्ही? कातड चमकवणारे साधनं दिलेत का? बुद्धी चमकवणारे साधनं दिलेत का? ही स्किन चमकवणारा मालक असावा का बुद्धी चमकणारा मालक असावा? तुमचा नवरा किती स्मार्ट दिसतोय चेहऱ्याने, त्याच्यापेक्षा तो किती बुद्धीनं स्मार्ट आहे. बुद्धीचा स्मार्टनेस वाढण्याकरता तुम्हाला आम्हाला तुकोबरायांशी अभंगण, त्या अभंगाच्या पाठीमागचा भावार्थ कळला नाही का? तुका म्हणे कस तो भिनलाय का? तो रुचलाय का? तो पचलाय का? तो समजलाय का? महाराज, महाभारतामध्ये 2 बाप आहेत, जरा अवधान द्या. एका बापाला 5 पोर आहेत आणि एका बापाला 101 मुलं आहेत. एका बापाला 101 मुलं, 100 मुलं आणि 1 मुलगी आहे. त्यांचा मामा जो आहे तो मामा म्हणजे छोटा नाही, ऐसा फासा फेको की पुरी पृथ्वी निष्पांडवी हो जाएगी. हा कोणता मामा? शकुनी मामा. त्याची बहीण कोण? गांधारी. त्याचं दाजी कोण? धृतराष्ट्र. बरं, धृतराष्ट्र ह्या डोळ्याने आंधळा होता ना? कोणत्या? दोन्ही बी नाही. हे तर डोळे हे तर गेलेलेच होते, पण आपले हेडलाईट आणि फिजा गेलेले होते. अपर डिपर तर चालूच नव्हता. जे असन ते माया गांठ्याला, माया भंब्याला, माया पोराला पुतणे. एक लक्षात ठेवा, धृतराष्ट्र बाप होता पण दोन्ही डोळ्याने आंधळा होता. हे तर डोळे आंधळेच होते, पण माय बापांनो बुद्धीनं सुद्धा धृतराष्ट्र आंधळा होता. आणि म्हणून घरामध्ये जो बाप आहे, हा बाप डोळस लागतो. माणूस डोळस, बापाकडे दूरदृष्टिकोन असावा लागतो. आणि ज्या घरामध्ये बापाकडे दूरदृष्टिकोन आहे त्या घरातलंच पोरग लाथ मारीन तिथं पाणी काढतं. लक्षपूर्वक. आणि ज्या बापाकडे दूरदृष्टिकोन नाही ते फक्त एवढंच बांधाच्या आतलंच पाहत कोरला कोणी. बरं, प्रगल्भता, बुद्धीची प्रगल्भता बाबा ज्या घरात आहे, त्या घरातलं लेकरू, त्या घरातल्या बापाचा DNA किती स्टँडर्ड असेल? बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे, शरीरशास्त्र जाणणारे, आहारशास्त्र जाणणारे. अवधान द्या बघा. परमार्थ ज्या घराला मुळापासून कळाला ते घर आज महाराष्ट्रामध्ये मोठे 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 म्हणजे साधे मोठे नाही महाराज. काही काहींच्या एका सहीवरती जिल्हा चालतो, एक सहीवरती जिल्हा चालतो. काही काहीच्या आबा लव महाराज एका सहीवरती तालुका चालतो. बरं, शेवटच्या श्वासापर्यंत चालतो बरं का. आपण जर झालो 5 वर्षाकरता होऊ शकतो, 10 वर्षाकरता होऊ शकतो, 20 वर्षाकरता होऊ शकतो, पण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या रक्ताच्या एका थेंबापासून निर्माण होणारी जी संतती आहे, हे शेवटच्या श्वासापर्यंत राजा असावी याच्याकरता बापाची दृष्टी कशी असावी? मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं? परमार्थ म्हणजे तुका म्हणे कसं जसा त्याला जेवण त्याला घनवटीत पंख घे मग तिथं मध्ये आहे खायला त्याला चुरू चुरू. इथं किती असतात? इथं जर स्टँडर्ड असाल तर ही नजर सुद्धा स्टँडर्ड, आणि इथं जर हलके असतात इथं हे किती हे किती वॅट आहे? मेर्क्युरीची वॅट किती वॅटचं मर्क्युरी? 200 वॅटचं आहे. याच्यामध्ये जर एका मर्क्युरीमध्ये 400 वॅट गोल्ड सोडलं तर हे जिवंत राहील का? फुटून जाईल ना ते. मग आपल्या लेकराची इथली वॅट क्षमता किती आहे? इथं किती वॅटचं आहे? अचानक जर त्यांनी 6 कोटी पाहिजे त्याची फिजा उडते करणार, आणि असे फिजा उडलेले पोर म्हणजे
फिजा उडालेल्या पोराच्या ताब्यात 50 एकर द्यायची, ती राहीन का? हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला मी धन्यवाद देईन, आणि ज्याला काहीच कळत नसेल त्यांनी फक्त कुपनाला नंबर लावाय आणि 3 महिन्यात कुपन दाखवून उचलाय तर सायकलीचं कॅरीज एखाद्याला माग ओढून लावत आपल्या घरामध्ये येडेच पोरं असतील, फक्त आपण कुपन खाऊन हगून आलेली माणसं आहेत आपण. तुझ्या पोटी वॉरियर यावा, तू किंग मेकर आहेस, तू राजा घडवणार आहेस. राजा तुझ्या पोटी जन्माला यावा आणि ब्रिलियंट लेकर जन्माला यावे त्याच्याकरता स्त्रीकडे सौंदर्यच असावं असं काही नाही. ब्रिलियंट लेकर, शार्प लेकर घरामध्ये जन्माला यावे त्याच्याकडे स्त्रीकडे आधा लागते का मर्यादा लागते? आधा कळली का? आधा थोडी जरी ठेसले, ओ माय गॉड आउच, काहीतरी बघितलं झुरळ, ओ माय गॉड बचाव बचाव, म्हणजे ही आधा आहे. आधा या शब्दाचा अर्थ नखरे. दासी होण्याकरता नखरे लागतात. आपलं मनोरंजन करणारी जी स्त्री आहे तिच्याकडे आधा असते, आणि आपलं मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया म्हणजे बऱ्याच हिरोने आहे. म्हणून हे ज्याला ज्याला जिला जिला कळालं तिला तिलाच मी धन्यवाद देईन. जिला काहीच कळलं नाही तिनं पाठी घ्यायचे, पाठी बांधा बुंदाला न्यायच्या. बोरटीचं झाड दिसलं का अशी बोरटी वाकायची, अरे सा 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 सा, अरे याच्या पलीकडे उद्योग नाही करत. आणि त्यांना बोकडे झाले का ते इकायचे, त्याचे कुडक करणे का. किती आहात तुम्ही इथं? इथं किती आहात? दासी होण्याकरता आधा लागते, महाराणी होण्याकरता मर्यादा लागते. ज्या घरातल्या स्त्रीकडे मर्यादा आहे, ज्या पुरुषाकडे मर्यादा आहे, या दोघांच्या मिलनातून निर्माण होणारा छत्रपती राजा आहे. सहज नाही संत घराच्या हे इथं भाऊ बाबाचे, महंत स्वामी भास्करगिरी बाबाचे हे जे फोटो लागलेत ना, हे सहज नाही. यांचे कारखाने आहेत का? कॉलेज आहेत नाही, पुढं काही संस्था बिंस्था आहे का? गोरगरीबाला सोनं वाटलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, सोन्यासारखे विचार तुमच्या आमच्या घरात पेरले. आज आपल्या घरामध्ये सोन्यासारखे लेकर विचारानं जन्माला आलेले. ही कृपा आहे. आणि म्हणून आमच्या घरामध्ये जगत असताना आपलं घर विचारानं किती मोठं आहे. तुम्ही किती घर मोठं बांधलं आणि त्याच्यात जर सारे दळंगेच माणसं राहत असतील. दळंगे कळले का? दळंगे दळंगे त्याच्या डोळ्यात सुद्धा घेन, जिभेच सुद्धा घेन, कानाला सुद्धा पडले. गेटच्या आतमध्ये माझं कुत्र जर्मन शेफर्ड, रॉटवेल, बुलडॉग वेगळ्या जातीचा असेल, ते असं झोपलेलं आहे. सकाळची वेळ आहे, माझा भाऊ चाललेला आहे. आता मी कीर्तन काय आणि माझा भाऊ समोरून चालला, पण मला त्यांना पाहून दळकी उठती. मला कुत्र शांत झोपलेलं आहे, मी तरी बी दारातच येत. कोणाला म्हणलो मी? कुत्र मध्ये घातलं, मी थोरल्याला म्हणलो, आणि मी तर साऱ्या दुनियात कीर्तन करतो. ज्ञानोबा तुकाराम, मला काय खाली लागेल का? एक लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये जर एक आहे, मला दिल्लीनं पुजावं, मला मुंबईनं, माझ्या मुंबईत गेल्यानंतर माझ्या पायावर पाणी टाकावं, कुंकू लावावं, मला हार घालावा, मला असं पुजावं, माझं लोटांगण घेऊन दर्शन घ्यावं, असं जर वाटत असेल तर अगोदर माझ्या घरच्यांनी मला काय करायला पाहिजे तिथं?
माय तोंड हात पाय धुवायला पाहिजे, माय पोरणी पोरीने माय पाय पडायला पाहिजे. जर माया घरच्यानी मला पुजिली तर ती गल्ली, आणि गल्लीनं पुजिलं तर, आणि तुम्ही कीर्तन ऐकून जेवढला आला, याच्यात बरेच जणच पाहुणे आहेत जेवढ आले, आणि तुम्ही तर म्हणले ताबे बाबा ती जावा काय नवरा, तुम्ही नवरा बायको आले 4-5 जोड्या, मारुतीच्या मंदिरासमोर राहतो मी. आलात तुम्ही तिथं, आणि आल्यानंतर मी तर बाहेर गेलो होतो, मंडळीनं बेल वाजवली, मंडळीनं दरवाजा उघडला, या म्हणले बसा, चहा देऊ का, कॉफी देऊ का, दूध देऊ तुम्हाला. ते म्हणले तुम्ही बसा वहिनी. काय नवरा काय बोलतो, काय हुशार आहे का काय, हे काय खो घालता तुम्ही. अच्छा तुम्ही म्हणले तिला, आता ती बी बसता बसता म्हणली तुम्हाला गांडा घातला त्याने. ज्याला ज्याला जिला जिला कळाला असेल तिला मी धन्यवाद देतो. ज्याला काहीच कळलं नाही तिने फक्त दळायला गावात यायचं. कुठं दळायला, आणि जिला काहीच कळलं नसेल तिनं फक्त अरे परमार्थ बदल घडवत असतो माय बापांनो. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत रे? 36 36 जिल्हे. एका जिल्ह्याला जिल्हाधिकारी, आणि मग 36 जिल्ह्याला 36 जिल्हाधिकारी आहेत. आपल्या जिल्हाधिकाऱ्याचं आडनाव काय? अहिल्यानगर जिल्हा आहे कबीर. आपल्या जिल्हाधिकाऱ्याचं आडनाव काय? तांबे महाराज, पंकज असे. संभाजीनगरचा जिल्हाधिकारी कोण आहे? दिलीप स्वामी. बीडचा जिल्हाधिकारी कोण आहे? नवनीत कावत. विवेक जॉन्सन. पुण्याचा डेड्डी. नाशिकचा शालिमठ. किती जिल्हा अधिकाऱ्याबरोबर आपलं पर्सनल संबंध आहेत, मैत्री आहे? मला 16 ते 17. मी बामक्या भूमक्या संग ओळखत होत नाही. तुम्ही कोणाच्या दारात आहात याच्यावर तुमच्या घराण्याचा अंदाज लागतो. हे आई, तुझ्या घरात त्याचे मित्र कोणत्या क्वालिटीचे येतात याच्यावर तुझ्या घराची प्रॉपर्टी पुढची टिकणार आहे का संपणार आहे हे 10 मिनिटात सांगू तुम्ही. 10 मिनिटात सांगतो. तुमच्या घरामध्ये जर परपुरुष येऊन जर सिगरेट उडीत असेल तर तुझं घर धाबा व्हायला काहीच वेळ लागत नाही. जा. दुसरा माणूस तुझ्या घरामध्ये येऊन तुला जर म्हणत असेल बाई दारू प्यायला घालत, तर तुझं घर धाबा व्हायला काहीच वेळ लागत नाही. जा. मोठ्याच्या घरात गेलाय कधी? ओरिजिनल खानदानी श्रीमंत माणसं जे आहेत त्यांच्या घरात गेलात कधी? बरं गेलात तर कुठपर्यंत गेला? त्यांच्या बेडरूम मध्ये, किचन मध्ये, कुठपर्यंत? मोठ्याच्या घरात गेलात तुम्ही तर मग कुठपर्यंत गेला? फक्त आणि फक्त हॉल. त्याच्या पुढं नो एंट्री. आपल्या घरात तू निभी काय कालून केलं फ्रिक्वेन्स लहरी, त्याला विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, परमार्थ म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं बा, ताटाला पाणी फिरणं सुलोक आले म्हणजे परमार्थ नाही. किती पेनलाय तुझ्या जीवनामध्ये परमार्थ, किती पिकलेत विचार. हे पंचमहाभूताचं सेंदड किती पिकलंय. आणि माय बापांनो, अज्ञानाचं कडूपण निघून जाण्याकरता आमच्या जीवनामध्ये आमचे डोळे कुठे? सदा माझे डोळे चढो तुझे मूर्ती, तुझ्या मूर्तीवर माझे डोळे चढावे, तुझ्याकडे माझं लक्ष असावं. मला सांगा माय बापांनो, पंढरपूरला गेलात तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला किती तास लागतात? 6 तास, 8 तास, 10 तास, 15 तास, 20 तास, कधी कधी बरोबर आहे, कधी कधी 3-3 दिवस लागते का? मग आमच्या डोळ्यासमोर कोण राहतं? काय पांडुरंग असायला पाहिजे. मग
मग आमचे डोळे पांडुरंगाकडे लागलेले का मधी घुसणाराकड? अख्खा वाचू बाय आम्ही माझे घुसत ना आम्ही काय येडे आहे का काय? आपला महाराज काय घेऊ? आमचे डोळे कुठे? असा करता लाईन उभा राहतो तो दुसऱ्याला सहन करू शकत नाही. आम्ही आमच्या स्वतःचा राग आम्ही अनावर झाला तर कंट्रोल करू शकत नाही. आम्हाला भगवंत कसा कळेल? अहो काही काही मोठे माणसं आहेत महाराज, मूर्खाला वेळ सुद्धा देत नाही. आणि ज्या घरातले मुलं मूर्खाला वेळ देत नाही, धन्य माता पिता. पिता तयाची अमृताची फळे, अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची. का भूमीचे मार्दव सांगे कुंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनांचे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे हे गोमटी. नाहीतर नेम आहे बीज बोये बबुल का, आम कहासे खावे. बाभळीचं झाड लावायचं ना आंब्याच्या अपेक्षा. सात्विकता. आणि ज्या घरामध्ये सात्विकता आहे ते घर आज मोठे आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि ज्या घरामध्ये कधीच्या नावात कांदेच पैसे झाले 35 लाख रुपये, येडेचं झालं खळ आणि येड आधुनिक घेऊ घेऊ पडत. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त खूप नाव जायचं. एक लक्षात ठेवा. हो. आणि म्हणून जगत असताना तुम्ही इथं किती एम आहात, इथं किती स्मार्ट आहात तुम्ही. ज्याची बुद्धी प्रगल्भ त्याची तेवढी प्रॉपर्टी. ज्याची बुद्धीकडे प्रगल्भता नाही त्याची प्रॉपर्टी संपायला काय वेळ लागणार? लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वांचंचल? बरं, कोणी लंका जाळली, कुणी जाळली? आता तुम्ही आम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे. गुरुजी कोणी जाळली असेल लंका? जाळी लंका नाही, पण जाळली कोणी? म्या का हनुमाननी का कोणी? अगर तू तो रोटी रोटी सी दिखाई दे रहा है, मुझे क्या हो गया? शर्मा के तो बैठ भी तू तो थक गई क्या? अगं बस ना. हॅलो बस. वय झालं तिचं शेबडीचं, पण लय फ्रेश आहे बरं का ती. आहे का नाही? आनंदाचे आहे. काही नाही, काही नाही. तिला दुखणं नाही, फिकणं नाही, काही नाही. याचं नाव देव आहे. देव म्हणजे काय? एखाद्या मोठ्याच्या घरात जर खोकला गेला ना, खोकला मोठ्याच्या घरात, तर तोच खोकला 80 आधार घेऊन जातो. किती आधार घेऊन जातो? 80. आणि आशाच्या घरात खोकला आला की ती 8 वर्षाची एका पानात नीट होत. याच नाव देव आहे. अरे ज्याको राखेचा यूज आहे मार सके ना कोई, जसं साक्षात एक परत होतून काय कसाडात पडली तरी ती जाल्ल्यावरी झाली. आणि आपण उलचे
म्हशी गातळ तर आपलं मन का जातो भाऊ. एखाद्याच पहा तुम्ही मग तिची म्हातारी जर 1.5 पार्सत काट्यात पिढी आणलं जागरच आगनंद जागरच म्हणतं तुला म्हणा मारला ना आधी जैसी करणी माहिती सफल आज नाही तो निश्चित कर केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची आले उपजले मेले ऐसे किती. माय बापांनो तुम्ही बघताय काय तुमचे डोळे काय बघण्याच्या प्रयत्नात आहेत काय बघावंसं वाटतंय तुम्हाला याच्यावर तुमचं भविष्य कशावर आहे. तुमच्या डोळ्यात वासना असेल तर संपायला काय वेळ लागेल. आणि या डोळ्यावरती या बुद्धीवरती आणि कानावरती तरुण अवस्थेमध्ये 3 रोग पडले जातात. आपल्या लेकरावर रोग पडायला काय वेळ लागतो जसं पिकावर रोग पडले जातो. याच्यावर मकावरती कोणची आळी राहते सर लष्करी आळी. ती वेळेत जर पाहिली 1-2 झाड पुरतणले तवा जर शेतकरीने जर फवारा आणला तर मकाला कणस येते आणि तारा शेडे खोडून टाकले पानं राहिले नुसते दांडे आणि ते घेऊन गेला फवारा. पोराचा खुबा मोडीवर कळाला वर्ग दारू देतो. कधी कळाला पार घेऊन डंपर गेलं तुरा झाला. ते म्हण महापोरग कस काय पडलं पण माहित नाही का ते नाही. अरे ते काय होत ती खोबा म्हणलं कळलं पोरग पिऊन पडलं काय उपयोग आहे ते बाबा. आपण अगोदरच सावध होणं महत्वाचं. बागतदाराने कसं अगोदर सावध व्हावं लागतं. आणि डाळिंबवर तो त्याला आला होता आमची वर्ड्यात तिथं 6 एकर डाळिंब जे शिपलवून 6 एकर डाळिंब काढले. 6 एकर काय आला होता बरं. ज्याला शेती चांगली करायची त्याला ते सगळं रोगाची माहिती पाहिजे का नाही. मग त्याला बाप व्हायचं. जगी ऐसा बाप भावा 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 मोक्ष मुक्तीचा दावा मुक्तीचा दावा
जगी ऐसा बाप व्हावा कैसा, कसा बापही कसा असावा. काही काय म्हणले गुंठा मंत्री, म्हातारीची जमीन पुण्याला पाहिजे, संभाजीनगरला इकडे बीडला शेवगावात जवळ पाहिजे 15 एकर. जगी ऐसा बाप व्हावा कैसा. काही काय म्हणले म्हातारीची सावकारची पाहिजे. काही म्हणले जगी ऐसा, ते म्हणे बाप आपला, आपल्या बापाला सारा गाव थर भेलं पाहिजे, असा बाप लागतो आपल्याला. काही म्हणले मा बाप आमदार पाहिजे. जगी ऐसा बाप. काही पोरं भेटल्यानंतर असं म्हणतात मला, बाबा दळभद्री बापाच्या पोटी जन्माला आलो, आमची लाईफ संपली बाबा. हे एक सांगू, तू जर म्हणत असेल मी दळभद्री बापाच्या पोटी जन्माला आलो त्याच्यामुळे माझी लाईफ संपली, मग तुझ्या म्हणण्यामध्ये असे बी ताकद पाहिजे की बाप जरी गरीब असला तरी बापाला गरिबीत मरू देणार नाही, एवढी ताकद, एवढा आत्मविश्वास तुझ्या डोक्यात आणि बुद्धीत पाहिजे. याच्याकरता डीएनए 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 बापाचा रक्ताचा थेंब. महाराज याच्याकरता परमार्थ भिनलेला लागतो, नाही तर वरमई शिंदाळ तर वराड शिंदाळ. बाप व्हायचा बेटा आणि कुंभार व्हायचा लोटा. आणि मोजकेच जाती, मोजकेच घराणे मोठे आहेत बघ, मोजकेच घराणे मोठे. ज्या घराला परमार्थ कळायला मोजकेच घराणे मोठे आहेत. ज्या घराला ओरिजिनल परमार्थ कळाला 8-8, 15-15 पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी आहे. पैसे नाही, पैसे वेगळे आणि लक्ष्मी वेगळी. काही म्हणते पैसे ना लक्ष्मी काय कसं बोलत हे बाबा. आपल्या तोंडाला लोक तोंड म्हणावं का थोबड. होय आत्या, होय नारवात काकू, होय मंगलवाहिनी, काय म्हणायला पाहिजे गंग आत्या. आपल्या तोंडाला लोक तोंड म्हणावं का थोबड म्हणावं. भीमाको अय सुमन वहिनी, नर्मदा का कोणत्या कुठे आल्या का मळ्यात. पैसे तर लक्ष्मीत बदल सांगतो. सप्ताह करता, पंक्ती करता जे दान दिले जाते ती लक्ष्मी. दारूच्या अड्ड्यावर, झुगरीच्या अड्ड्यावर जे टाकले जातात ते पैसे आहेत. मग आपल्याकडे पैसे आहेत का लक्ष्मी. एक लक्षात ठेवा, पैशातून लक्ष्मीत बदल आहे. जसं पायात टांगड्यात पाऊले चालती, बाळाचे पाय शिवभोळा चक्रवर्ती माझी चित्ती. हा मग आपले पाय आहेत का टांगडे. पाय म्हणजे चांगल्या कामाकरता पळतात, धावतात त्याचे पाय. आणि जे चांगल्या कामाकरता पळत असतात त्याला आडे घातले जातं, त्याचं नाव टंगडी. पाय दर्शन घेतल्या जातात त्याचं नाव पाय. आणि खणपुटाच्या काठीनं हाणल्या जातात त्याचं नाव टांगड्या. मग आपलं काय आहे आपण ठरवा. आपली आपण करा सोडवून. आमच्या घरामध्ये वॉरियर यावा, किंग यावा, राजा यावा. ए आई बाळंत हो, अशी बाळंत हो. एक तर तुझ्या बाळंतपणात संत जन्माला यावा, नाही तर सूर जन्माला यावा. जर नाही झाला तू वांधुटी राय, पण येड्यानं जन्माला घालू नको. जननी जने तो वैसा जने संत भैया नहीं तो तू बाज भनी काहे बिगाड़े हो हे माई, काहे बिगाड़े हो जननी संत भैया
नाही तो तू बांज बली काय बिगाडे नूर. नूर या शब्दाचा अर्थ सौंदर्य. कशाला येड्याला जन्माला घालते सौंदर्य बिघडी. आता काही काय म्हणतो जन्माला घालणं म्हणजे काय आपल्या हातात आपल्या हातात. म्हणजे मग लहानपणी मग ते हाडपाट करायचं त्याच्या आज्या बरोबर जायचं गाणं पारायण वाचलेलं नाही. पण 2 वर्षापासून बाबा म्हाताऱ्याला पाहिलं का नुसतं फुच करत एकदा तर मी होती म्हणून वाचलं म्हणत नाही तर म्हाताऱ्यात खूपच काय वाटते. धरलं होतं हिंदडीलं म्हातार ते त्याची बहिणंदा जे आले असता थोडं तीन म्हातार नाही तर म्हातारीच काम होतं बहुतेक सावलीत सापड होत. म्हणलं ते कोणा बरं हिंडत ते पाय. एक लक्षात ठेवा मस्त मुलं तुमचे चांगले असतील पण नको त्याच्या संगतीत नको त्याच्या पंक्तीत जर गेले तर तुमचे मुलं संपायला काही वेळ लागत नाही. संघाचा महिमा त्याच्याने आधमा संत श्री. मासी आहे मासी. काका भैया दादा बाबाजी अण्णा भाऊ तात्या हे आई मासी मासी. सोनं मोजत असताना त्या सोन्याच्या काट्यावर जाऊन बसले. माशीचं वजन 30,000 वाढलं. किंमत किती हजाराने वाढली? 30,000 वाढली. आणि तीच मासी वशाटाच्या दुकानावर जाऊन बसली. काड्या सुकट ती आईच्या किमतीत मुळीच्या भावात गेली. आबा आपण कोणाच्या संगतीत बसतो त्याच्यावर तुमची किंमत आहे. तुम्ही कोणा शेजारी बसला याच्यावर तुमची किंमत. बिड्यावाले ते शेजारी नाही काटा पिठे तमगवारी माव आई घरे. यस नको दुर्जना नको दुर्जनाचा संग क्षणोक्षण चित्तभंग. दुर्जनाच्या संगतीनं चित्ताची भंग पावते. मग संगत ओळखण्याकरता हे कसं आहे? हे हेडलाईट कसं आहे? हेडलाईट जर स्टँडर्ड असतील तर संगत कळतील पंगत कळतील. बरं हेच फुटलेले याच्यातच गांजाचा दूर आला खोल दे पलक जुन्या को झलक त्यालाच राजा. संपायला काय वेळ लागत नाही. आता 2 महिन्यापूर्वी बाणेरमध्ये मुंबईला बाप प्राध्यापक आई प्राध्यापिका एकुलते एक पोरग ती हेडूक लाडात मोठं झालेलं. हेडूक लाड कळतो का? हेडूक लाड मोबाईल हिसकून घेतो मथळीला हेडूक लाडात. असे कोणाच्या घरात पोर आहेत वर बोट करा बरं. मोबाईल पाहिल्याशिवाय जेवत नाही. मग पोरग वर बोट कर बरं बाई. तुम्हाला बक्षीस 1-1 तोळ्याचं. काय माकडाची पिल्ल जन्माला घातली तर सत वाजलं.
माझ्या राजाला काय मोबाईल होता का भाकर खायला? हा, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांकडे काय मोबाईल होता का? शाहू राजांकडे मोबाईल होता का? तुकोबरायकडे मोबाईल होता का? अरे जेवताना नेमकं लेकराचं डायजेशन कसं घडावं हे आईकडे महत्वाची होती. त्याचं डायजेशन, त्याला काय खाऊ घालून राहिलीस तू, त्याची बुद्धीची वाढ करून राहिली की नुसते फॅट वाढून राहिले त्याचे, हे त्या घरातल्या आईला कळावं. म्हणून त्या आईनं रामाच्या भीमाच्या गोष्टी सांगून ज्या राजाची पचनक्रिया वाढवली ती राजमाताची जाऊन ते राज छत्रपती येत माय बाबा. आणि तोच राजा सह्याद्रीचे पुत्र मावळे. वाहती प्राण शुभ खातर 16 वर्षाचा होता महाराज छत्रपती अलगरजी. असा शिव छत्रपती अलगरजी. असा शिव छत्रपती अलगरजी. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर केल जर्जर. पाजुनी पाणी दुष्ट गणिमा, पाजुनी पाणी दुष्ट गणिमा, पाजुनी पाणी दुष्ट गणिमा. याच्याकरता बापही तसंच लागत आई सुद्धा. महाराष्ट्राला योग्य दिशा देणारे, दशा काढून दिशा निर्माण करणारा, आपल्या घरात आपल्या डीएनए मधनं रक्ताचे एका थेंबापासून आणि तुमच्या गर्भसंस्कारातनं महाराष्ट्राच्या जनतेवर उत्कृष्ट प्रकारचा राज्य करणारा राजा आपल्या घरात जन्माला यावा. याच्याकरता घर मोठं लागतं का घरातल्या आई बापाचा दृष्टिकोन मोठा लागतो? मोठ्या घरात चर्चा चालत. आता मी महाराष्ट्रभर हिंडतो, कधी इकडे तर कधी इकडे तर कधी इकडे. मला माझ्या जीवनात तर खरंच असं झालंय, सकाळी नाशिकला जेवून संध्याकाळी थेट पुसत. आम्हाला तर माहिती असं झालंय खरोखर. जेवाली संध्याकाळचं जेवण ती असं गेलो आणि हे फिरायला प्रसन्न नाही मला. तर मोठ्या घरात चर्चा चालू राहते. महिला मंडळ, दादा तरुण मित्रांनो ऐका बरं, मोठ्या घरात चर्चा काय, जेवण बिवण झालं का सासरा इथं बसवतो, सासूबाई तिथं, पोरग तिथं, सुन इथं, मध्ये नातू, गप्पा. अरे फटाक्याचा स्टॉल टाकला? हो गप्पा. येस. आणि फटाके किती रुपयाचे भरले? 6.5 लाखाचे. किती होतील? किमान अंदाजे 4.5 लाख रुपये प्रॉफिट राहील आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये. अरे वा, व्हेरी नाईस, आय एम प्राऊड ऑफ यू. येस. सुनबाई, मग तू वेगवेगळ्या डिझाईनचे हाराचे स्टॉल तुझ्या नवऱ्याच्या फटाक्याच्या शेजारी लावतेस का? देऊ का 2 लाख रुपये? वरचं प्रॉफिट तुलाच राहू दे. 2 लाख रुपये मला 4 दिवसांनी परत आणून दे. तुला 2 लाख रुपये प्रॉफिट राहिलं तरी तुझं तुलाच राहू दे. ऍपल घे, काय घ्यायचं तुला ते घे.
हेच करू सासरे बा करू मी. अगं तू करू शकतेस. हो बरोबर आहे. आणि नातवांनो रांगोळ्याचं प्रॉडक्ट तिकडं पलीकडून तुमच्या आईच्या मम्मीच्या पलीकडनं ठेवताल का विकताल का? येस ग्रँडफादर आम्ही विकू. हे मोठ्याचे घरातले चर्चे आणि आपल्या आज कोंबडीचा आणलं उद्या वामट आणलं. काय अरे आपल्या ह्याच्या हे काय संपायला काय वेळ लागणार आहे मला. याच्या करता चरण पहिले साधा माझे डोळे Ay,
समाधान देणार आणि मनाला प्रसन्न करणारं गायन असतं महाराजांचं. निगमानंद महाराजांनी यांचं भजन ऐकलेलं आहे महाराज. बघितलेत का निगमानंद महाराज? आत्ताचे हनुमान होते. हनुमान अजान भाऊ सहज हात गुडघ्याला लागले. वाणी शुद्ध होती, जे बोलल ते होत. आणि अजूनही गडावर बाबा आहेत तिथे. आताही महाराज आहेत ना आमचे स्वामी श्री जनार्दन महाराज. अगदी त्याच मस्त आनंदाचे समाधानाचे साधू. जा कधी जर गेलात तिथं ना तर जा, लय आनंद आहे महाराज. असं असं काला देत आता कोणालाच देत जाऊ नका, त्यांनाच हा हो. यांच्यासारखे महात्म्याचं नाही ऐकायचं, मग ऐकायचं कोण? आमच्यासारखे लबडच. आमचे काही काही गडी कपडे बाबाचे घालून लफडे निळ फुलेची करते. क्या बात नाही. खोटं बोलून तर मुका होईल मी उद्या. आणि पाड्यात दिशी बोलवतोय लबाडा समोर बोलवतो का? देव आहे, छत्रपती राजा आहे माझा पुढं. माझ्या माता भगिनी आहे तिथं समोर. महाराज हे महात्मे थोडेच आहेत बरं का, थोडेच आहेत. देवगडला जाऊन पाहतो म्हणून तर स्वामी भास्करगिरी बाबा थोडेच. परत तारकेश्वर गडावर जाऊन पाहतो, आदिनाथ बाबा. हा जाऊन पहा तिथं. आता भगवान गडावर जाऊन पहा नामदेव शास्त्री. नगद नारायणगडावर जाऊन पहा शिवाजी महाराज. हा निगमानंद गडावर जाऊन पहा जनार्दन स्वामी. आणि आळंदीला जाऊन पहा आता परमपूज्य आदरणीय कुरेकर बाबा. हे गेले की एकदा आमच्या सारख्या लबाडाचा सोड सोडवरच्या आवाज जे हरी मारला की सांगायला दे. येस महाराज हे सोपे नाही. आणि आई तू कधी राजमाता जिजाऊच्या गावाला गेलीस का? तिथली तीर्थयात्रा दिंडी करून आलीस का? तिथली माती उचलून तुझ्या पोटाला लावलीस का कधी? तिथली माती उचलून तुझ्या कपाळाला लावलीस का? ही वारी करू नये. आणि आता म्हाताऱ्या झालेल्या बहीण नाही, ज्यांना लेकर होणार आहेत का? तिथली माती उचलून पोटाला लावून बघ. अरे राजाची गुण आपल्या लेकरात येते. मावेने गोवेने भरीमिट झालेली लेकरं आपली. आपण म्हणतो नुसतं एक मराठा लाख मराठा, आपल्याला चुंबड्यात घालून आणते. खरं आहे. अरे लबाड बोलून तर मरण उद्या मी. चुंबड बी असं धरते ना, कोणी आणलं हे नाही कळत. निबाळ दांडा आपले मावान गोवा खो खो आपले पोरं. अरे दादा दादा आपले पोरं दाखा. आपले एका गावात असे 50-60 जण असे तगडे पोरं दाखव ना, इतके रुंद. नाही नाही दिले कुठं? संपले. माव्यात गोव्यात संपले, पानात संपले. माय बापांना ऑनलाईन रमेश संपले, भरमिष्ट झालेत, संपायला लागलेत लेकर. योग्य सजेशन देणारे संत आणि महंताच्या तुम्ही आम्ही माय बापांना जावं तिथं आठवड्यातून एकदा. हे आई कधी तू सांगितलंय तुझ्या लेकराला आठवड्यातून एकदा मंदिर झाडू नये म्हणून? कोणी कोणत्या आईनं सांगितलं हे मंदिर झाडायला जा म्हणून आपल्या पोराला वरबोट कर? बरं महिन्यातून एकदा आवडीनं आली तर पुढं रांगोळी काढली, साडा टाकला, कोणी आहे का वरबोट कर? कोण आहे? मग एवढेच आहेत ना. आता ते करीत असेल तर त्यांना गावातल्या बाया म्हणतात भोळ का भिवर का? भोळ आहे भोळ. आणि तुला हुशार आहे काय? मोठे करा लेकरा, मोठे असे करा. दूरदृष्टिकोन दंडातली ताकदीपेक्षा डोक्यातली ताकदीनं लेकर मोठे करा. आणि मदत करण्याची भूमिका आपल्या लेकरात असावी. माय बापा देव काय, देवाचा बाप तुमच्या लेकराच्या पाठीमागे उभा राहील. आपले लेकर तेवढे सामर्थ्यशाली करा. भगवंत नाही, भगवंताचा बाप तुमच्या मागे उभा राहत असतो माय बापानं. नाही तर काही उपयोग नाही. संपायला काही वेळ लागणार आहे? काही वेळ लागत नाही. 96 लाख आणि 47 एकर जमीन. बापही प्राध्यापक, आई प्राध्यापिका.
96 कोटी किती दिवसात संपवले असतील मला? त्या पोराने किती दिवसात संपवले असतील तुमच्या अंदाजाने? 96 कोटी. आणि 47 एकर जमीन पुण्याच्या जवळ, म्हणजे ती 250 कोटीची. हे मग 350 कोटी किती दिवसात संपले ते ना बा त्या हेडूक लाडावाल्या पोरांनी. 13 दिवसात हुडूस वगाया 7 वाजलं. आणि तुम्ही गेले हसू नका, इकडं लय गडी संपलेत. मूर्खाच्या नालायकाच्या नादीला लागू नका. हो, आणि तुम्हाला पैसे डबल करायचे लई जाऊचे. आरशा पुढे घेऊन भरा ना. एक लाख घ्यायचे ना आरशा पुढे भरायचं, लगेच झाले पहिले पण 1 लाख ना आले पण 1 लाख. आपल्याला असंच केलं वाढण्यावनी. म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. आता वेळ झालेला आहे आपला. दुसरं चरण व्हायचं नाही, तिसरं व्हायचं नाही. आपल्याला याच्यातच गप राहायचं, नीट निघायचं. दुसरं म्हण, तिसरं म्हण, पायी मग आमका आला तुम्ही फॅन आणि ना म्हणा म्हणता गुजरात. एक तर जीव घातलं घनवट पाहुण्यात, तिथं जेवण लय भारी होतं. मटकीन, चपातीन, काकडीन, गुलाबजामुन. आम्हाला म्हणलो होतं या ते म्हणे आम्ही तिकडूनच जेवण येतो. हे म्हणले घुमरट माऊलीन, ते म्हणले लो भारत, आणि त्यांना ते म्हणे ते पावसाळ्यात निघालेली आहेत मोठी गाडी. तुम्ही जेवले की नाही? कुठं निवृत्त जात तिथं भूषण भाऊस तिथं. तुम्ही पोराव वरलं का? कुठं पंक्तीतच काय होतं? भात शिरा लापसी सांबर. अरे वा, मर मग भाई. आता आपापले निष्पाप हात वरती करा बरं मला बघू. अरे बापरे, येशीत बसलेले माझा कर बरं. एका सुरात, एका तालात, एका लयात आपल्याला टाळी वाजून भजन करायचे. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कऊ टाळी. हरे विठोबा रघुमाई, तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठो माऊली हाची वरदे, संचारुनी राही हृदय माझ्या हृदयात असो. गोड तुझे रूप. का झालं लो? काहीतरी झालेलं आहे, तुम्ही नाही सांगायची. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आणि शेवटच्या चरणात दिग्दर्शन केलं. तुका म्हणे काही न मागे आले, तुका म्हणे काही न मागे आले, तुका म्हणे काही न मागे आले, तुका म्हणे काही न मागे आले.
सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रे मदते सर्व कारण ज्ञानेश्वर माऊली